त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये मराठा समाज सर्वेक्षणासाठी कर्मचारी वाढवलेत। महापालिकेमध्ये नव्याने 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचं कळत आहे। तर यापूर्वी या कामासाठी 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती। पुणे महापालिकेला सर्वेक्षणात मदतीची सूचना देण्यात आली आहे। तर महापालिका परिसरातील सर्वेक्षणाची जबाबदारी पुणे महापालिकेवर सोपवण्यात आलेली आहे। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी पुण्यामध्ये सर्वेक्षण करण्याची सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने महापालिकेला केली आहे। त्यानुसार 12 लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण होणार आहे। त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासते आणि नव्याने 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। तर यापूर्वी या कामासाठी 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम या कर्मचाऱ्यांमार्फत केलं जाणार आहे। या सर्वेक्षणातून केलं जाणार आहे आणि त्यासाठी राज्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। त्या अहवालाचा वापर आरक्षणाच्या पूर्ततेसाठी करण्याचं नियोजन आहे। महापालिकेच्या परिसरातील सर्वेक्षणाची जबाबदारी पुणे महापालिकेवर सोपवण्यात आली आहे। त्यासाठी आधी 1000 कर्मचारी नियुक्त केले होते आणि आता त्यामध्ये 1,500 कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे आणि हे सर्व कर्मचारी महापालिके अंतर्गत जे लोक आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, आता जे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाच्या कामाला वेग आल्याचं दिसतंय आणि पुण्यामध्ये कर्मचाऱ्यांची भर पडणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते, काय अपडेट्स आहेत? मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी पुणे शहरामध्ये याआधी 1000 कर्मचाऱ्यांची महापालिकेने नियुक्ती केलेली होती। मात्र आता त्यामध्ये आणखीन भर टाकण्यात आलेली आहे आणि 1,500 कर्मचारी आता पुणे शहरातील 12 लाख घरांमध्ये जाऊन हे सर्वेक्षण करणार आहे आणि त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज याआधीच खरं तर भासत होती आणि त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। हे संपूर्ण कर्मचारी आहे ते पुणे शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन या संपूर्ण मराठा समाजाचं सर्वेक्षण आहे ते करणार आहे। तर सध्या हे मनुष्यबळ जे होतं ते कमी पडत होतं आणि त्यामुळेच यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता ही वाढ करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण हे सर्वेक्षण केल्यानंतर हा सगळा जो अहवाल असणार आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जी सरकारने रणनीती आखलेली आहे त्याला आता वेग येताना पाहायला मिळते आणि पुणे पालिकेने आता मनुष्यबळ वाढवल्यानंतर आता किती दिवसामध्ये हे सगळं काम होते किंवा हे सर्वेक्षण केलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।